नमस्कार. पुन्हा एकदा आपण सर्वांचं रोखठोक गप्पा गोष्टी या चॅनलवर मी मनापासून स्वागत करतो. येत्या काही दिवसामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने राजकीय वातावरणाला आणि हालचालींना सुद्धा वेग आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्या अनुषंगाने अनेक उमेदवारांनी आपल्या मतांची गोळाबेरी सुद्धा चालू केलेली पाहावयास मिळते. नेवासा तालुक्यातील भेंडा जिल्हा परिषद गट म्हटला की हा एक संवेदनशील गट म्हणून पूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्हाभर परिचित आहे. कारण या गटामध्ये घुले, गडा, लंगे आणि मुरकुटे अशा दिग्गज नेत्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. याच अनुषंगाने जिल्हा परिषद भेंडा या गटामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते असे सन्माननीय ऍडव्होकेट अशोकरावजी कर्डक साहेब आपल्या रोखठोक गप्पा गोष्टी या कट्ट्याचे प्रमुख पाहुणे आहेत. आपलं रोखठोक गप्पा गोष्टीच्या या चॅनलवर मी मनापासून स्वागत करतो. मुलाखतीची सुरुवात करताना पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारावासा वाटतो की आपण आपल्या वकिली पेशाबरोबर सातत्याने आम्हाला तुमच्या सामाजिक उपक्रम असतील किंवा राजकीय घडामोडी असतील यामध्ये सक्रिय असलेले पाहावयास मिळतात. जो हा तुमचा सामाजिक आणि राजकीय घडामोडीचा जो प्रवास आहे त्याबद्दल आम्हाला थोडक्यात काय सांगाल? आमचे घराणे जे आहे मूळतः कर्डकवाडी या नावानेच या गावाची ओळख होती आणि आमचे आजोबा पूर्वीपासून गावाच्या संपूर्ण याच्यामध्ये सक्रिय सहभागी होते. तसेच वकिली व्यवसायात आमचे काका होते. त्याच्यानंतर माझे वकिली व्यवसायाला मी सुरुवात केली 1998-99 पासून. वकिली व्यवसायात जर लोकांचा संपर्क येतो त्यासाठी जनसंपर्काची सुद्धा आवश्यकता वकिली व्यवसायासाठी आवश्यक आहे आणि त्या दोन्ही याच्यातून घराचा अगोदरचा सामाजिक प्रश्नाशी जाण असलेलं आमचं घराणं आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या घरातून होणारे प्रयत्न आणि त्याचं बाळकडून मला पूर्वीपासून घरातून मिळालं आणि त्यामुळे त्याच्यातूनच प्रवास करत मी पुढे वकिली आणि राजकारण सामाजिक प्रश्न याच्याशी बांधला गेलो आणि त्याच्यामुळे माझा प्रवेश या ठिकाणी झाला. आता एकीकडे सामाजिक कामामध्ये सुद्धा तुम्ही अग्रेसर असता, पण राजकारणामधले तुमचे आदर्श कोणते? आता सुरुवातीपासून जर बघितलं तर देशाच्या राजकारणात तर पूर्वीपासून काँग्रेसची सत्ता होती. त्याच्यामुळे इंदिरा गांधी साहजिकच आदर्श होत्याच. त्याच्यानंतर जे पुढे आले तर वाजपेयी पासून मला जास्त आदर्श या राजकारणामध्ये झालेला आहे. वाजपेयींचं जे कार्य होतं जे निस्वार्थी वाटलं आणि त्यांच्यापासून मी आदर्श घेऊन आणि बाळासाहेब ठाकरेंचा या दोन महान व्यक्तींचा आदर्श घेऊन मी राजकारणात वाटचाल चालू केलेली आहे. एकंदरीत तुमच्या ज्या काही राजकीय वेगवेगळ्या भूमिका बघितल्या आपण, सातत्याने त्या भूमिकेमध्ये कुठेतरी बदल दिसला, तर या भूमिकेमागं तुम्ही काय सांगाल आम्हाला? माझी राजकीय भूमिकेत बदल झालेला नाही. माझा ज्या नेवासा तालुका आहे, नेवासा तालुक्यातलं मी जे नेतृत्व मानतो ते माननीय आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील यांना मी पूर्वीपासून मानत आलेलो. 2004 पासून मी त्यांच्यासोबत राजकीय प्रवास सुरू केलेला आहे. त्यांच्या पहिल्या इलेक्शन पासून मी राजकारणात आलेलो आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो का ज्यांच्यामुळे माझी राजकारणाची सुरुवात झाली त्या व्यक्तीबरोबर मी आज पण एकनिष्ठ आहे आणि त्याच्यामुळे त्यांची जशी भूमिका राहिली विठ्ठलराव लंगे हेच माझा पक्ष असं मी पूर्वीपासून सांगत आलो आणि त्याप्रमाणे वागत गेलो. त्यामुळे त्यांची जशी भूमिका राहिली त्या भूमिकेवर मी पण अनुकरण करीत त्यांच्या मागे चालत गेलो आणि आज पण माननीय आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असल्याने मी त्यांना माझ्या राजकारणातला आदर्श मानत असल्याने मी आज पण त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे राजकारणातली दिशा माझी बदललेली नाही. ज्याबरोबर मी माझं नेतृत्व चालत गेलं त्याबरोबर मी चालत गेलेलो आहे. मुकिंदपूर या गावाचं आपण राजकारण बघितलं आणि त्यामागे पूर्वी तुमच्या भूमिका बघितल्या तर निपुंगे या परिवार राजकीय दृष्ट्या मुकिंदपूरमध्ये सक्षम असं घराणं आहे, पण या घराण्याच्या विरोधात तुमच्या सातत्याने भूमिका विरोधात राहिल्या. पण गेल्या 2 पंचवार्षिक अशा आहेत की तुम्ही निपुंगे परिवाराला विरोध न करता त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये सामील झाला. यामागचं नेमकं कारण आम्हाला काय सांगाल? आता मुकिंदपूरचा राजकीय इतिहास जर पाहिला तर निपुंगे गटाच्या 2 पार्ट्या कायम राहत होत्या, परंतु त्यातून सर्वसामान्य जनतेला आणि त्यांच्या मागे राहणाऱ्यांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. मी जे नवीन नेतृत्व म्हणून ज्या गावात तयार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका घेऊन मी नवीन आघाडी तयार केली आणि त्या आघाडीच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली. त्यावेळेस माझी भूमिका ही एका घराण्याच्या विरुद्ध नव्हती, ती एका प्रवृत्तीच्या विरुद्ध होती का ठराविक घराने लाभ घ्यायचा आणि बाकीच्यांनी फक्त पाठराखण करायची.
त्याला छेद देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला होता आणि तो माझा प्रयोग यशस्वी झाला. एक 10 वर्ष आम्ही मुकिंदपूरची सत्ता आमच्या ताब्यात पण राहिली. पण राजकारण हे बदलत असतं. राजकारण काही एका ठिकाणी बसून नये, तो वाहता प्रवाह आहे. त्याच्यामुळे राजकारणाच करीत असताना परिस्थितीनुसार बदलून घेणं हे प्रत्येक नेत्याचं आणि कर्तव्य आहे. त्याच्यामुळं त्या परिस्थितीनुसार जे काही बदल आपण स्वीकारायला पाहिजे ते मी स्वीकारले. गावात फक्त संघर्षच केला तर गावाचा विकास होत नाही. गावाचा विकास जर करायचा असला तर काही ठिकाणी तडजोडी करून आपल्या महत्वाकांक्षा सुद्धा गुंडाळून ठेवून पुढे जायचं असतं आणि त्या हेतूने गावच्या विकासासाठी आणि गावातला कायमचा राहणारा संघर्ष कमी करण्यासाठी आम्ही दोघांनी पण जुळून घेतलं आणि गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासाचं कार्य आज चालू केलेलं आहे. त्या काळामध्ये जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील यांच्या निवडणुका येऊ घातल्या तर भेंडा गटातून तुमच्या नावाची जोरदार चर्चा आम्हाला ऐकायला मिळते. भेंडा गट तसा फार संवेदनशील आहे, जिथे घुले, गडा, मुरकुटे आणि लंगे अशा दिग्गज नेत्यांचं वर्चस्व राहिलं. आता अलीकडच्या काळामध्ये लंगे साहेबांचे होणारे जावई सिद्धांत नवले यांचंही नाव त्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे. त्यानंतर माजी आमदार मुरकुटे साहेब यांचंही नाव त्या ठिकाणी चर्चेला आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही ज्या प्रामाणिकपणे 2024ला विठ्ठल लंगे साहेबांचं जे काम केलं, या कामाला तुम्हाला उमेदवारी देऊन तुमच्यावरचा विश्वास ते दाखवतो? मला ठाम विश्वास आहे. माझा माननीय आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्यावर 2004 पासूनचा विश्वास आहे. आज 21 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करीत आलेलो आहे आणि त्यांचे जेवढ्या काय भूमिका असतील त्या भूमिकेवर मी अनुकरण केलेलं आहे. त्याच्यामुळे ते मला या निवडणुकीमध्ये माझ्यावर विश्वास दाखवतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि जेवढं होईल तेवढं कार्य मी त्यांच्यासाठी केलेलं आहे. आता निवडणूक लढवणं ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. जिल्हा परिषद, पंचायत समिती हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि मिनी मंत्रालय म्हणून त्याला संबोधलं जातं. त्यामुळे इतक्या वर्षाचा अनुभव जो माझ्या पाठीशी आहे, मुकिंदपूर ग्रामपंचायतीचे 10 वर्ष अगोदरचे सत्तेत होते आणि आता 2 पंचवार्षिक पासून सत्तेत आहे. माझी मिसेस भारती कर्डक ही सुद्धा मुकिंदपूरची उपसरपंच म्हणून राहिलेली आहे आणि मी मुकिंदपूरच्या तंटामुक्त गाव समिती माननीय आर पाटील साहेबांनी ज्यावेळेची योजना आणली होती तंटामुक्त गाव समिती, त्या समितीचा मी पहिला अध्यक्ष होतो मुकिंदपूरचा. आणि अभिमानाची गोष्ट मला अशी आहे का मी त्या मुकिंदपूर गावासाठी 1 नंबरचं बक्षीस नेवासा तालुक्यात 5 लाखाचं तंटामुक्त गाव हे बक्षीस मी मुकिंदपूरसाठी मिळवलेलं आहे. सर्व इलेक्शन मध्ये मी सहभागी आहे. पाणी सोसायटीचे चेअरमनचं पद मी भोगलेलं आहे. गावचं सदस्य पद आहे, उपसरपंच पद आहे. नेवासा वकील संघाचा मी 2 अध्यक्ष झालेलो आहे. 1.5-2 वर्ष मी अध्यक्ष होतो. त्याचबरोबर वकील संघटनेच्या मार्फत तालुक्यात काम केलेलं आहे. नेवासा न्यायालयामध्ये लोकांसाठी आणि वकिलांसाठी देखील मी कार्य केलेले आहे. त्यामुळे माझ्या पाठीमागे जो राजकीय अनुभव आहे तो माझ्या मागे निश्चितच मोठ्या प्रमाणात आहे आणि मी एकनिष्ठ कार्यकर्ता असल्यामुळं माननीय आमदार साहेब माझ्यावर विश्वास दाखवतील आणि मला या निवडणुकीत तिकीट देतील याला माझी पूर्णपणे खात्री आहे. जर ऍडजस्टमेंट म्हणून तुम्हाला जर तिकीट जर नाकारलं गेलं तर त्यानंतर तुमची भूमिका काय असेल? नाही, भूमिकेत माझ्या कधी बदल होणार नाही. माझा विश्वास हा आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्यावर जो ठाम आहे तो तसाच राहणार. तिकीट दिलं, तिकीट ही गौण बाब आहे. तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे पूर्वीपासून आहे तसंच कायम राहणार. पदाव्यतिरिक्त सुद्धा सामाजिक उपक्रमामध्ये, सामाजिक कामामध्ये आपल्याला सहभाग घेता येतो. पण तुमचा अट्टहास असा का राहतोय की मी जिल्हा परिषद सदस्य पदामध्ये निवडून येईन आणि चांगल्या प्रकारे काम करेल? म्हणजे या मागचं नेमकं कारण काय सांगा? नाही, सामाजिक कार्य तर चालूच असतं पण सामाजिक कार्य करताना त्याला जर पदाची जोड मिळाली आणि नुसतं पद शोभेचं नकोय, त्याला अधिकार पण त्या पदाबरोबर आलेले असते. त्या अधिकाराची जाणीव असली पाहिजे तर जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो. आता भेंडा गटात जर पाहिलं तर 10 वर्षात जिल्हा परिषद सदस्याचं अस्तित्व जाणवलं नाही. आजपर्यंत जिल्हा परिषद सदस्याने अमुक काम केलंय भेंडा गटामध्ये हेच कुठंच दिसलेलं नाही. फक्त शोभेचं बाहुलं म्हणून झाले आणि नंतर कुठेतरी लग्न समारंभात किंवा कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य म्हणून शाळ श्रीफळ घेण्यात त्याच्यात मला पण इंटरेस्ट नाही. पण ते कार्य याच्या मागे होऊन गेलेले. जिल्हा परिषदेमार्फत मिनी मंत्रालयातून जो काही निधी येतो, गावचे रस्ते असतील, पाटबंधारे खात्याचे प्रश्न आहे, तुमचं जलसंधारणाचे कामं होते, छोटे छोटे बांधारे होते, वाड्या वस्तीचे रस्ते जोडले जातात.
सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो शिक्षणाचा जो आहे जिल्हा परिषदेच्या शाळेचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का फक्त ओरड होती का जिल्हा परिषद शाळा बंद पडून राहिल्या, पण जिल्हा परिषदेत सदस्य जर सक्षम असला तर या शाळा सक्षम करण्यासाठी त्याचं लक्ष जाईल. त्याच्यामुळं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या सर्व गोष्टी ज्या घडून आणायच्या आहे आणि भेंड्या गटामध्येच आपल्याला एक आदर्श गट जिल्हा परिषदेमधला करण्याचा माझा मनसुबा आहे. त्यामुळे मी त्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे. गेल्या 2 दिवसापूर्वीची आपण घडामोड बघितली तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे की ज्यांनी 2024ला प्रहार या पक्षाकडून निवडणूक लढवली, आता ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याकडे आलेले आहे. तर आता ते महायुतीचा भाग झालेला आहे तालुक्यामध्ये, तर त्यांचा प्रवेश झाला आहे महायुतीमध्ये. तर तुम्ही या प्रवेशाबद्दल त्यांचं स्वागत करा की विरोध करा? नाही, आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, पण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जो काय निर्णय घ्यायचा तो निर्णय खालच्या पातळीवर लागू होणार आहे. त्याच्यामुळे आज त्यांचं स्वागत किंवा याच्याबाबत आपल्याला चर्चा करता येणार नाही. परंतु याबाबतचा जो निर्णय होईल, आता वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं का स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील व नेवासा तालुक्याचे आमदार माननीय विठ्ठलरावजी लंगे पाटील हे 2 वरिष्ठ नेते त्याबाबत जो काय निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील. पण आताची जी काही विधानसभा निवडणूक 2024ची झाली त्याच्यामध्ये भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे 3 पक्ष एकत्र येऊनच निवडणूक लढवली गेली. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने निवडणुका सुद्धा होतील विधानसभेच्या. तर या काळामध्ये जो काही आमदार मुरकुटे साहेबांचा प्रवेश झालेला आहे, यातनं पक्षाला एकंदरीत फायदा होईल की दागा फटका होईल, काय सांगाल? आता मागचा अनुभव घेता फायद्याची गोष्ट तशी कमी वाटते, कारण ज्यावेळेस महायुतीचा उमेदवार द्यायचा ठरलं त्यावेळेस सर्वांनी एक उमेदवार द्यायचं ठरलेलं असताना सुद्धा त्या ठिकाणी त्याला गालबोट लागलं गेलं. त्याच्यामुळे आता भविष्य काळातला जो काय प्रश्न हा वरिष्ठ पातळीवरचा प्रश्न आहे, त्याच्याबाबत आज आपण भाष्य करणं चुकीचं ठरत, पण जो काय निर्णय वरिष्ठ घेतील त्याला सर्व कार्यकर्त्यांची आमची संमती राहील. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महायुती जे उमेदवार देणार आहे, गण असतील, गट असतील, या अनुषंगाने तर अशी कुठली कामे सांगू शकता की त्यावर विश्वास ठेवून नेवासा तालुक्यातील मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलं पाहिजे? आता जर कामाचाच विषय जर निघाला तर जेव्हापासून महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे तेव्हापासून कामांचा वेग हा सगळ्यात जास्त वाढलेला आहे. रस्त्याचे प्रश्न जे असतील ते भाजप सरकार आणि महायुती सरकार सर्वात जास्त त्यांचा जो जोर आहे हा रस्त्याच्या कामाबाबत आहे. त्याचप्रमाणे आता आपल्या मागच्या मे महिन्याच्या याच्यात पाऊस झाल्यामुळे थोडा प्रश्न तो मागे राहिला, पण जे काय गावोगावचे ओढे, नाले, बंधारे यांचं रुंदीकरण, खोलीकरण आणि नूतनीकरण करण्याचं सगळ्यात मोठं काम या महायुती सरकारने घेतलेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जी सगळ्यात मोठी मदत तुमच्या विमा कंपनीची असेल, नुकसान भरपाईची असेल, PM किसानची असेल, हे मदत सुद्धा या महायुती सरकारच्या काळात चांगल्या प्रमाणात लोकांना मिळालेली आहे. त्याचबरोबर आत्ताचा जर विचार केला ह्या अतिवृष्टीचा तर या काळात सुद्धा नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त निधी हा 120 कोटीचा निधी नेवासा तालुक्याला मिळालेला आहे. म्हणजे महायुतीचे आमदार साहेब माननीय विठ्ठलरावजी लंगे पाटील आणि माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीच्या काळातून जो जास्तीत जास्त निधी आपल्या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून नक्कीच जनता ही महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दे. नेवासा तालुक्यातील शेतकरी म्हटला तर ऊस पिकवणारा सदन शेतकरी हे चित्र पूर्ण जिल्हाभर नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये आहे. पण नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या ऊसाला वेळेत तोड आणि जो भाव पाहिजे तो मिळत नाही. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अशा काही उपाययोजना केलेल्या आहेत का भाजप महायुतीच्या सरकारने की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाला वेळेत तोड आणि चांगला भाव मिळेल? असं महायुतीच्या सरकारने ऊसाचा FRP वाढून दिलेला आहे. तोड देण्याचं काम हे कारखानदारांचं असतं. आता कारखानदार त्या कामामध्ये कमी पडले. नेवासा तालुक्यातलं ऊस जास्त असताना सुद्धा बाहेरून ऊस आणण्याचा 8 तास कारखानदारांनी धरला आणि त्याचा तोटा त्यांना सोसावा लागलेला आहे आणि जनतेने त्यांना आता ठिकाणावर आणलेले. त्याच्यामुळे निश्चितच जनतेच्या रेट्याने आणि जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. ऊसाच्या प्रश्नाबाबत जर
हे दाखवलं, संवेदनशीलता दाखवली नाही तर जनता विरोधात जाते. जनता काय करते हे त्यांना या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे निश्चितच त्याच्यामध्ये काळा फरक पडणारच आहे. त्याचबरोबर आता माननीय विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या आगामी निवडणुका ज्या असतील, कारखान्याच्या असतील, सोसायटीच्या असतील, कोणतीच निवडणूक बिनविरोध होणार नाही. प्रत्येक ठिकाणी हा संघर्ष करावाच लागणार आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कधीही मागे हटणार नाही. आमदार विठ्ठलराव लंगे पाटील शेतकऱ्यांचं कायम सोबत राहतील आणि त्यांच्या गरजा भागवण्यासाठी, त्यांच्या ऊसाच्या भावासाठी, ऊसाच्या तोडीसाठी कायम संघर्ष करीत राहतील. जिल्हा परिषद असेल, नगरपंचायत असेल, तर महायुती म्हणून जे जे उमेदवार देणार आहेत त्या उमेदवारांबाबत येणाऱ्या काळामध्ये आम्हाला कुठलं चित्र पाहायला मिळेल? निश्चितच एक सकारात्मक चित्र आपल्या समोर उभं राहणार आहे. महायुतीचे जे उमेदवार राहतील ते निश्चितच पहिल्या उमेदवारापेक्षा जास्त कार्यक्षम असणार आहेत आणि सरकार जे आहे आपलं खालपासून वरपर्यंत दिल्लीपर्यंत सरकार असल्यामुळं जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी आणि त्यासाठी धावपळ करणारा, माहिती असणारा सुशिक्षित तरुण वर्ग हा या राजकारणाकडे आलेला आहे. महायुतीचे उमेदवार जे राहतील हे जास्तीत जास्त सुशिक्षितपणा काम करणारे आणि निधी खेचून आणणारे आणि त्यासाठी झगडणारे असणारे. त्याच्यामुळे विकासाची जी गंगोत्री आपण जी म्हणतो ती आणण्याचं काम महायुतीचे उमेदवार भविष्यात करतील. विद्यमान आमदार विठ्ठलभाऊ लंगे पाटील हे नेवाशाला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर घेऊन जातील का, हा विश्वास तुम्हाला त्यांच्याबद्दल वाटतो का? निश्चितच आजचं जर 1 वर्षाचा जरी कार्यकाळ पाहिला त्यांचा, सरकारकडे पैसा अपुरा असताना सुद्धा जो नेवासा तालुक्याला निधी मिळालेला आहे आज प्रत्येक कामामध्ये आपण दररोज पाहतो. नगरपंचायतला असेल, सगळ्यात मोठा जो महत्वाचा प्रश्न होता नेवासाचा न्यायालयीन इमारतीचा, हा पहिल्या 2 महिन्यातच सोडवण्याचं काम माननीय विठ्ठलराव लंगे पाटील यांनी केलेलं आहे. नेवासाच्या कोर्टाच्या इमारतीच्या निधीबाबत 10 वर्षापासून संघर्ष वकील संघात चालू होता, परंतु पहिल्या 2 महिन्यातच विठ्ठल भाऊंनी त्यासाठी 51 कोटी रुपयाची तरतूद बजेटमध्ये करून घेतली आणि त्याचं टेंडर पण झालं. त्या इमारतीचं काम सुरू होणार आहे. त्याच्यानंतर नगरपंचायतसाठी आता 5 कोटी रस्त्यासाठी, 5 कोटी याच्यासाठी संकुल, व्यापारी संकुलासाठी आणलेले, रस्त्यासाठी आणलेले. डीपीटीसीतून सगळ्यात जास्त निधी नेवासा तालुक्याला मिळालेला. बंधाऱ्याचं रुंदीकरण, खोलीकरणासाठी सुद्धा निधी मिळालेला आहे. त्यामुळे अपुरा निधी असताना सुद्धा जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचं काम माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली माननीय आमदार विठ्ठलराव लंगे पाटील करीत आहेत आणि त्यात ते यशस्वी होत आहेत. निश्चितच यापुढे आणखी यापेक्षा मोठा निधी आणून कामाचा डोंगर या ठिकाणी ते उभा करतील यात मला ती मात्र शंका नाही. नेवासा तालुका म्हटलं की संतांची भूमी म्हणून आपल्याकडे प्रसिद्ध आहे. नेवाशाचं संत ज्ञानेश्वरांचं मंदिर असेल, शनी शिंगणापूर असेल, देवगड असतील, ही जी काही तीर्थक्षेत्र आहेत यांच्या विकासाच्यासाठी काही प्लॅन आपण केलेला आहे का? निश्चितच युती सरकारने या काळात नेवासा नगरीमध्ये ज्ञानेश्वर मंदिर विकासासाठी 800 कोटीचा निधी यापूर्वी जाहीर केलेला आहे आणि त्या निधीपोटी रक्कम आता मिळणारच आहे. त्याच्यामध्ये नेवासा शहराचं संपूर्ण कायापालट होणार आहे. नेवाशातले रस्ते असतील, लाईटची व्यवस्था असतील, पाण्याची असेल, त्याचबरोबर मंदिर परिसर याचं एक मोठं कॉरिडॉर या ठिकाणी तयार होणार आहे. 800 कोटीचा निधी काही छोटा नाही, त्याचा इतका मोठा निधी होणार आहे तर नेवासा शहराचं पूर्ण रूप बदलून जाणार आहे. शिंगणापूर देवस्थानमध्ये जो भोंगळा कारभार चालला होता, देवस्थानलाच लुटायचं काम जे चालू होतं, ते माननीय मुख्यमंत्री आमदार फडणवीस साहेब यांनी त्याला ब्रेक लावलेला आहे आणि शिंगणापूर देवस्थानचं जे मंडळ होतं ते बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासकाला नेमणूक केली आणि थोड्या दिवसात तिथं शासकीय ही नेमणूक होणार आहे. त्याच्यामुळे शिंगणापूर देवस्थानमध्ये ज्या सुधारणा होतील त्या अतिशय पुढच्या धर्तीवर, शिर्डी संस्थांच्या धर्तीवर सुधारणा होतील. त्याच्यामुळे शिंगणापूरचा सुद्धा काय पालट होणार आहे आणि देवगड जर पाहिलं तर ते भूतालावरचं स्वर्गच म्हणावं लागेल, इतकं सुंदर देवस्थान ते आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं ते एक आदर्श देवस्थान झालेलं आहे. त्याच्यामुळे तिथल्या विकासात कुठेही खंड पडणार नाही आणि जे काही नेवासा तालुक्यात छोटे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात याच्यात देवस्थान आहेत, वर्गमध्ये काही गेले, काही जाण्याच्या याच्यात आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा निधी देण्याचं काम माननीय आमदार विठ्ठलराव लंगे करीत आहेत आणि त्याच्यामुळे आत्ताच 2 कोटी रुपयाचा निधी, भरीव निधी या ठिकाणी महाळसादेवी मंदिर असेल, वरखेड माता असेल यांच्यासाठी मिळालेला आहे आणि भविष्यात त्याच्यात वाढ होऊन आणखी निधी त्या ठिकाणी प्रत्येक देवस्थानला मिळणार आहे आणि प्रत्येक देवस्थानचा विकास होणार. अनेक तरुण मुलं राजकारणामध्ये येऊन आपलं करिअर करून पाहतात,
तर त्यांच्यासाठी तुमच्या अनुभवानुसार 2 शब्द काय सांगा? नाही, राजकारण हे निश्चित एक चांगलं क्षेत्र आहे. फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सामाजिक हेतू असला पाहिजे. राजकारणात जायचं तर समाजकार्य करण्यासाठी जायचं आणि समाजकार्य अशा पद्धतीने झालं पाहिजे की त्याचा विकास ते दिसला पाहिजे. तरुणांचं, आता नवीन तरुणांचं पण ओढ तिकडंच आहे. पूर्वीसारखं फक्त शोभेचं कोणी राहिलेलं नाही. ज्याला त्याला आपला ठसा उमटायची आता हौस झालेली आहे. तर मी हे केलं, त्याच्यासाठी तरुण धडपडतायत आणि ते काम ते करतील. भविष्यात तरुणांना एक राजकारणामध्ये एक चांगली संधी आहे. तर त्यासाठी रोजगार निर्मिती, सुशिक्षित तरुण जर आले, त्यांच्या जवळच्या कल्पना आणखीन मोठ्या आहेत आणि त्या मोठ्या कल्पना अंमलात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा त्यासाठी साथ देते. त्यावेळेस तुम्ही राजकारणात असता. मग राजकारणाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी तरुणांनी निश्चितच राजकारणात आलं पाहिजे. हे होते ऍडव्होकेट अशोकरावजी करडक साहेब. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रोखोक गप्पा गोष्टी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.